श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, जगामध्ये असं एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीचा कोणीही दुश्मन नाही किंवा त्या व्यक्तीचा कोणीही शत्रू नाही. अगदी त्यातून मीही सुटलेली नाही आणि तुम्हीही नाही. भलेही मग तो व्यक्ती घरातील असू शकतो किंवा समाजातील असू शकतो किंवा आपण जेथे काम करतो, उद्योग करतो, व्यवसाय करतो त्या ठिकाणी असू शकतो किंवा आपल्या नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा असू शकतो. अगदी शेजारचे व्यक्ती सुद्धा आपले शत्रू बनू शकतात. चालता चालता सुद्धा एखाद्याला धक्का जरी लागला तरी तो शत्रुत्वाच्या भावनेने आपल्याला 2 शिव्या श्राप देऊनच पुढे जातो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज पृथ्वी तलावरती या कलियुगामध्ये असं एकही जण नाही की त्याचा कोणीच शत्रू नाही. प्रत्येकाला कुणाचं ना कुणाचं काही ना काही खुपतंच. घरातील समजा तुमची पत्नी असो, तुमचा नवरा असो, तुमची सासू असो, तुमचे सासरे असो, तुमचा दीर असो, भाऊजे असो, ननंद असो, तुमचा भाऊ असो, बहीण असो किंवा कोणीही असो, अगदी एका ताटात जेवणारा तुमचा मित्र असो, तो आज मित्र आहे पण कधी शत्रू बनेल हे सांगता येणार नाही. आपल्या रक्ता नात्याची माणसं आज आपली आहेत असं आपण म्हणतो, पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय आहे हे तुम्ही आणि मी सांगूच शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की शत्रू कोण कधी होईल याची आपण गॅरंटीही देऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगायचं आहे. इथे वरती मी ती कमेंट पण लावणार आहे. बहुतेक जणांच्या अशा 1-2च व्यक्ती आहेत, ठराविक व्यक्ती आहेत, ते म्हणतात की खरंच हे उपाय केल्यामुळे अनुभव येतो का. खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहे. एका ताईने मला एक कमेंट्स केलेली आहे, खूप छान अशी कमेंट्स केलेली आहे. मी ती इथे लावणार आहे. सर्वांनी वाचा. आपले अनुभव, आपले जे उपाय आहेत ते सर्व अनुभवसिद्ध असे उपाय आहेत आणि खूप जणांना अनुभव आलेले उपायच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली असते. ही कमेंट्स व्यवस्थित वाचा, यातून तुम्हाला सगळं समजून जाईल की आपल्या अनुभवाची अनुभूती येते की नाही. चला तर अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला शक्यतो शनिवारीच करायचा आहे. परंतु ज्यांना खूप घाई आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि थांबणं शक्यच नाही, पॉसिबलच नाही, तर त्यांनी कधीही कोणत्याही दिवशी जरी उपाय केला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, कधीही जरी केला तरीही चालेल. परंतु ज्यांना जास्त घाई नाही त्यांनी शनिवारी करा आणि ज्यांना अजूनच घाई नाही त्यांनी अमावस्या किंवा पौर्णिमेला जर केला तर अतिशय उत्तम. तुम्ही हा उपाय एकदा करून सोडून जरी दिला तरीही चालेल, त्याचा अनुभव तुम्हाला येणारच आहे. पहा, उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लोखंडी एखादं भांडं. मग तो तवा घ्या, कढई घ्या किंवा खोलगड एखादं लोखंडी कोणतंही भांडं असेल तरी चालेल. लोखंडी तवा जरी घेतला तरी चालेल, फक्त तो लोखंडीच असावा एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे एक कोळसा. कोळसा म्हणजे काय? कोळसा म्हणजे सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण गावाकडचेच आहोत. जे लाकूड आपण जाळतो त्याचा जो काळा भाग शिल्लक राहतो त्याला कोळसा म्हणतात. तर हा कोळसा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 3 चिमूटभर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे. आता पिवळ्याच का, तर शत्रुपीडा असो, कोणती बाधा असो, कोणताही दोष असो किंवा कोणतीही इडापिडा असो, सर्व काही दूर करण्यासाठी तांत्रिक उपायांमध्ये पिवळ्या मोहरीला खूप असं महत्त्व आहे, म्हणून पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर काळी मिरी. काळी मिरी आपण जी आपल्या मसाल्यामध्ये वापरतो ती काळी मिरी. परंतु आपल्याला ही जी काळी मिरी आहे, ही काळी मिरी तुम्हाला बाहेरूनच आणायची आहे, दुकानातूनच आणायची आहे. ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी. भलेही तुमच्या घरामध्ये मोठं पॅकेट आहे, सगळं आहे, पण नाही, घरातील घेऊ नका. कारण काय होतं, बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये पिरियड, सुतक, बिटाळी येऊन जातात आणि ती किती दिवसाची आहे हे आपल्याला माहिती नसतं. चुकून त्याला हात वगैरे लागला गेलेला असतो. मग त्या उपायाची अनुभूती यायला आपल्याला वेळ जातो. मग आपण कमेंट्स करतो की ताई मला अनुभव काय नाही आला, तू सांगितलं त्या पद्धतीने उपाय केला, पण ह्या साऱ्या गोष्टी पण होऊन जातात, त्यामुळं आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून सांगते की जे काही साहित्य सांगते ते नवीनच आणा. काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर एक कोळसा आणि 7 अख्ख्या व्यवस्थित शाबीत अशा काळ्या मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत. हे एवढंच. आणि भीमसेनी कापूर. भीमसेनी कापराचे 5 खडे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता भीमसेनी कापराचा मोठा खडा असतो, त्याचे छोटे छोटे जरी तुम्ही 5 तुकडे केले तरीही चालेल, 5 घ्या, 7 घ्या तरीही चालेल, फक्त विषम संख्येमध्ये घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य घ्यायचं, त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवलं की त्याची पोटली तयार करायची. पोटली तयार केली की ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची.
जो मंत्र सांगते या मंत्राने ही पोटली अभिमंत्रित करायची। मंत्र खूप प्रभावी आहे। मंत्र व्यवस्थित ऐका। मंत्रातील एक शब्द महत्त्वाचा आहे किंवा व्हिडिओ स्किप करून तो मंत्र लिहून घ्या आणि त्यानंतर मंत्र बोला। पहा मंत्र काय आहे, व्यवस्थित ऐका। ओम सर्व शरण्य, ओम सर्व शरण्य सर्व शत्रु नाशाय स्वाहा। ओम सर्व शरण्य शत्रु नाशाय स्वाहा। ओम सर्व शरण्य शत्रु नाशाय स्वाहा। ओम सर्व शरण्य शत्रु नाशाय स्वाहा। हा झाला पहिला मंत्र। हा मंत्र 51 वेळेस तुम्हाला बोलायचा आहे। दुसरा मंत्र या दोन्हीपैकी कोणताही म्हटलं तरी चालेल। ओम शरण्य, ओम शरण्य सर्व शत्रु नाशाय कुरुम 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 स्वाहा। कुरुम कुरुम शब्द 3 वेळेस म्हणायचा। ओम शरण्य सर्व शत्रु नाशाय कुरुम 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 स्वाहा। ओम शरण्य सर्व शत्रु नाशाय कुरुम 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 स्वाहा। या दोन्ही मंत्रामधील जो मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य आहे तो मंत्र म्हणायचा 51 वेळेस आणि ही जी पोटली आहे ही अभिमंत्रित करायची। ही अभिमंत्रित केलेली पोटली ही तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे। आता किती दिवस तेही सांगणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे हा उपाय करताना तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे। बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक आसन बसायला घ्यायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं। आता ही तयार केलेली पोटली तुमच्या घरामध्ये कुठे ठेवायची? ही पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेलाच ठेवायची आहे। दक्षिण दिशेचा जो कोणता कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये ठेवा। भले तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवा, तुमच्या हॉलमध्ये ठेवा, तुमच्या बेडरूममध्ये ठेवा किंवा तुमचं 10 बाय 10चं घर आहे तर कोणत्याही साईडला म्हणजे कोणत्याही रूममध्ये किंवा सिंगल रूम असेल तर फक्त दक्षिण दिशेला ठेवायची। एवढं मात्र काळजी घ्या। दिवसभर ही पोटली सोबत घेऊन फिरायचं। मग जे माझे भाऊ आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, बहिणींनी त्यांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये, ट्रॅक पॅन्टमध्ये ठेवलं तरी चालेल। भावांनी त्यांच्या खिशामध्ये, पॅन्टच्या खिशात, शर्टच्या खिशात किंवा पर्समध्ये, सॅगमध्ये, पॉकेटमध्ये जरी ठेवलं तरी चालेल। माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांनी त्यांच्या गाऊनच्या खिशात, त्यांच्या साडीच्या पदराला, स्टॉलच्या कोपऱ्याला जरी बांधून ठेवलं तरी चालेल। फक्त संध्याकाळी तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ही पोटली ठेवून द्यायची आहे, एवढी मात्र काळजी घ्यायची। आता किती दिवस ही पोटली ठेवायची? आता ही पोटली जी आहे जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही की ती कोणती व्यक्ती आहे, ती व्यक्ती सुधारलेली आहे, तिचे जे काही विचार आहेत ते विचार तिचे बदललेले आहेत, तिचे विचार परिवर्तित झालेले आहे, ते तुम्हाला तिच्यामध्ये सामावून घेत आहे, ती तुम्हाला जे काही अपमानित करत होती, जे काही शिवाय श्राप देत होती ते देणं बंद झालेले आहे किंवा तिचं जे काही शत्रुत्व आपल्या बाबत होतं ते सर्व काही कमी झालेले आहे, संपलेलं आहे। त्यानंतर ही पोटली तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा कंटिन्यू जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तरी चालेल। ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता पुन्हा शत्रुपीडेला सुरुवात झालेली आहे आणि ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होताना दिसत आहे त्यावेळेस तुम्ही ही पोटली चेंज करू शकता, बदलू शकता। अशा पद्धतीने हा उपाय कोणीही कुणासाठीही करू शकतो आणि आपले जे उपाय आहेत ते सर्व अनुभवसिद्ध आहे। लाल किताबमधील हा उपाय आहे। हा खाली हात जाणारा उपाय नाही, 1001% अनुभूती देणारा आहे। फक्त तुम्ही उपाय किती पॉझिटिव्हली करताय, किती पोटतिडकीने करताय, तुमच्यामध्ये किती संयम आहे यावरती डिपेंड असतं की तुम्हाला त्याची अनुभूती किती दिवसात येणार आहे, किती वेळ लागणार आहे। याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका। व्हिडिओ होता होईल तितके शेअर करत चला, जेणेकरून ज्या कोणत्या लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्या जीवनातही बदल झाले की त्याचे आशीर्वाद तुम्हालाही लागणार आहे। फक्त ओरली माहिती सांगू नका। काय होतं सांगताना मागं पुढं थोडीफार चुकी होते आणि मग त्याचा बॅड इम्पॅक्ट किंवा त्या उपायाची त्याला अनुभूती आली नाही तर ती जे काही तो मनातून जे काही व्यक्त होतो ते तुम्हालाही लागेल, मलाही लागेल। म्हणून होता होईल तितके व्हिडिओ शेअर करा, त्याला सांगा की बाबा एकदा नाही 4 वेळा व्हिडिओ पहा, व्हिडिओ लिहून घे, जी काही माहिती आहे ती लिहून घेईन त्या पद्धतीने कर। निश्चित या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच आहे। इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे। निश्चित उपाय करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका। झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.